आणि मग या DS4च्या माध्यमातून त्यांनी पुन्हा नॉन पॉलिटिकल रूट मजबूत केले. नॉन पॉलिटिकल रूट मजबूत काय केले तर DS4 मध्ये महिला, विद्यार्थी आणि युवा या 3 आघाड्या बांधल्या. त्यांनी डायरेक्ट पार्टी नाही स्थापन केली. पुन्हा लक्षात घ्या, महिला, विद्यार्थी आणि युवा या 3 संघटना, 3 फ्रंट उभ्या केल्या आणि त्या माध्यमातून ट्रेन कॅडर उभं केलं. कार्यकर्त्याचं संख्याबळ निर्माण केलं आणि या कार्यकर्त्याच्या संख्याबळाच्या आधारावर पहिल्यांदा 1982 साली लिमिटेड पॉलिटिकल ऍक्शन म्हणून राजकीय प्रयोग केला. म्हणजे काय केलं तर हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब या 5 राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती निवडणुका लागल्या. प्रायोगिक तत्वावर, पॉलिटिकल पार्टी नव्हती तेव्हा. या निवडणुका लढवल्या आणि टेस्टिंग म्हणतो ना आपण, जसं सॉइल टेस्टिंग करतो आपण, शेतकरी सुद्धा सॉइल टेस्टिंग करतो. राजकारणात सॉइल टेस्टिंग नको, ते सॉइल टेस्टिंग म्हणून त्याने 4-5 राज्यामध्ये फीडबॅक कसा मिळतो, लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो हे टेस्ट केलं. आणि त्या टेस्ट करण्यातून 2 गोष्टी सिद्ध होतात. एक, टेस्टिंग होतं आणि आपल्या कार्यकर्त्याला ते ट्रेनिंग देतं. अनेक कार्यकर्त्यांना पक्षाचा एबी फॉर्म काय असतो हे माहिती नाही. अनेक लोकांना माहिती नाही. अनेक लोकांना निवडणुकीचा फॉर्म नीटपणे चुका न करता कसा भरावा हे अनेक लोकांना माहितीच नाही, कारण तुम्ही कधी निवडणुकीचा फॉर्म भरलाच नाही. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना हे ट्रेनिंग लागतं आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा अपेक्षित फीडबॅक मिळाला तेव्हा त्याने मग 14 एप्रिल 1984 ला BSPची दिल्लीत स्थापना केली. 3 दिवस 21, 22, 23 जून 1984 हे पहिल्यांदा अधिवेशन मोठं दिल्लीत झालं. तर मी जुडलो ते 82 ला DS4च्या विद्यार्थी दशेच्या कालखंडात. मध्ये नोकऱ्या करत करत बामसेफ DS4 असंही होतं, तो भाग वेगळा. पण 84 ला जेव्हा ही पार्टी निर्माण झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पुन्हा सांगितलं की जरी आपली ही राजकीय पार्टी आहे तरी आपलं हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं आंदोलन आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यामुळे आताही आपली तीच भूमिका असली पाहिजे आणि आजही आमची BRSPची तीच आहे की आम्ही जरी राजकीय पक्षात काम करत असलो तरी राजकीयपेक्षा आम्ही मोठ्या सामाजिक राजकीय आंदोलनात आहोत. पक्ष निवडणुकीच्या काळात होता, बाकी काय, बाकी काय, बाकी तुम्ही त्या आंदोलनाचे कार्यकर्ते आहात, आंदोलनाचे लोक आहात, ही भूमिका तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्यामुळं कधीही कुठल्याही राजकीय पक्षात, आम्ही आताच्या भाषेत सांगतो, तुम्ही राजकीय पदावर कोणत्याही असा नसा, पहिल्यांदा तुम्ही मोठ्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या, मुक्ती लढ्याच्या संघर्षाचे तुम्ही एक सोल्जर आहात, एक कार्यकर्ते आहात, ही पहिल्यांदा भूमिका मनामध्ये ठेवा. आणि मग तुम्ही कोणी पक्षाचा पदाधिकारी आहात वगैरे वगैरे वगैरे, ती एक व्यवस्था, ती प्रतिष्ठा नाही. आपण काय करतो, पक्षाचं पद आणि प्रतिष्ठा हिचं नातं बांधतो आणि ती बेसिक चूक आहे. पक्षाचं पद किंवा संघटनेचं पद आणि प्रतिष्ठा याचा ताळमेळ न घालता ते पद सामाजिक किंवा पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या संघटनेतलं पद ही एक व्यवस्था आहे, ही एक संधी आहे, म्हणून तिच्याकडे पाहायचं असतं. आपण तिच्याकडे कसं पाहतो, त्याच्याकडे आपण एक पद म्हणून पाहतो, प्रतिष्ठा म्हणून पाहतो आणि पैसा कमवण्याचं साधन म्हणून पाहतो. त्याला आम्ही 3P म्हणतो. या 3P पासून दूर राहून आपण या एका आंदोलनाचे सैनिक आहोत, या प्रकारची मानसिकता जो कॅडर बेस कार्यकर्ता असतो त्याच्याच मनात येते, जो लीडर बेस कार्यकर्ता असतो त्याच्या मनात ही कधीही येत नाही. त्यामुळं कांशीरामजीने असं कॅडर निर्माण केलं, त्याला फॉर्म्युलेशन करून BSP जेव्हा बनवली तेव्हा पहिल्यांदा दिल्लीतल्या पत्रकारांनी छापलं होतं. एवढी एवढी बातमी होती छोटी दिल्लीत. कांशीराम नाम का एक चमार है,
उसने एक पार्टी बनाई है, ये चमार की पार्टी है, इसलिए कभी वो इंडिया में चलेगी नहीं और सफल नहीं होगी, क्योंकि कई चमारों ने पार्टी बनाई है और खत्म हुई है. अशी ती एक बातमी होती. ती वाचून दाखवली होती स्टेजवर दिल्लीतल्या. आता ती गोष्ट खरीच होती. गोष्ट खरीच होती, कारण पार्ट्या अनेकांनी बनवल्या पण त्या फेल झाल्या होत्या. त्यामध्ये त्याच्यात ते खोटं नव्हतं. पण 1984 में पार्टी बनी अप्रैल में, और अक्टूबर में पार्लियामेंट के चुनाव है. पार्लियामेंट नहीं, मई में पार्लियामेंट के चुनाव है. तर पहिल्यांदाच 350 उमेदवार देशभरातून गेले. त्यावेळेला आम्ही शिकलो, म्हणजे मी पण शिकलो त्याला फॉर्म कसा भरायचा. नाहीतर आम्हाला तरी करून माहिती कसा फॉर्म असतो, एक फॉर्म आम्हाला तरी कुठे माहिती. 1989 ला 84 ला पहिल्या इलेक्शन मध्ये कुणाला माहित आहे पक्षाचा फॉर्म कसला असतो, एबी फॉर्म असतो, तो कसं भरायचं, काय त्याच्यात कुणाला माहित आहे. पण त्याला काही सिंबल बिंबल एक नव्हतं. पण शिकले कार्यकर्ते ना, शिकले कार्यकर्ते. आणि मग निवडणूक, कसली निवडणूक, कुणाकडे पैसा आहे का काय. उमेदवारी अशी की त्या उमेदवाराला शर्ट पॅन्ट घेऊन द्यावा लागायचं. आम्ही मुंबईत घेऊन दिलाय, मुंबईत घेऊन दिलाय. आपल्या खंडीजोड नावाचा अशोक खंडीजोड हॉस्टेलमध्येच राहायच्या पोरगा. आता काही पहिल्यांदा निवडणूक लढायची म्हटलं काय मोठी माणसं येतील का तुमच्याकडे उमेदवार व्हायला. आपले कार्यकर्तेच. तो खंडीजोड साधं पॅन्ट शर्ट चांगलं नव्हतं, त्याला पहिल्यांदा पॅन्ट शर्ट घेऊन द्या, त्याला कपडे घेऊन द्या, त्याचं डिपॉझिट भरा, हे सगळं गोळा करून या पद्धतीने सुरुवात आहे. ते केलं. आता काय त्या 300-350 उमेदवार झाले, पण मतं बऱ्यापैकी पडली. मतं पहिल्यांदा भारतात, पहिल्यांदा कुठल्या तरी दलिताच्या पक्षाला 12.5 लाख मतं पडली सगळे देशात. ताकद का आली. टेस्टिंग झालं, सॉइल टेस्टिंग म्हणतात ते. सॉइल टेस्टिंग झालं तर 12.5 लाख मतं जर तुमच्या खात्यात पडली तर तुमचं क्रेडिट झालं ना. मग आलं युपीचे इलेक्शन 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर युपीचं इलेक्शन आलं. त्यावेळेला 425 जागा होत्या युपीच्या. तर ते काय 300-325 उमेदवार उभे केले. 300-325 उमेदवार उभे केले. आता कांशीरामजी लीडर कसा असावा बघा. ते तिकीट वाटप जेव्हा करायचं होतं तेव्हा कार्यकर्त्याला बोलावले, म्हणाले यार आज तक हमारा इतिहास क्या है, हम टिकट मांगने के लिए दूसरे के दरवाजे पे जाते थे, अभी हमने अपनी फैक्ट्री खोली है, अभी आपको पहली बार किसी दूसरे के फैक्ट्री में नहीं जाना पड़ेगा. ये अपनी फैक्ट्री है, बीएसपी अपनी फैक्ट्री है, जितनी चाहे टिकट छाप लो, मांगने की जरूरत नहीं. ये बड़ा साइकोलॉजिकल ही ट्रीटमेंट है. क्यों मांगने को जाते हो, अपनी है ना कंपनी, चलो ले लो, कितना बनाना है भाई, ये टिकट है. तर त्यांनी यूपीच्या इलेक्शन मध्ये तिकीट वाटताना हे पहिला मुद्दा समजावून सांगितलं. मागणे की क्या जरूरत है, अपनी फॅक्टरी है ना, ले लो. पुढे दुसरे ज्या उमेदवारांना तिकीट दिलेले ते म्हणाले देखो भाई ये मैं टिकट तो दे रहा हूँ आपको, लेकिन मुझे पता है कि ये टिकट आपको असेंबली तक लेके नहीं जाएगा, ये सिर्फ प्लेटफॉर्म टिकट है. ये सिर्फ प्लेटफॉर्म टिकट है. आप लखनऊ के रेलवे प्लेटफॉर्म तक जा सकते हो, असेंबली में नहीं जा सकते. और गलती से आप गए तो मुझे भी मत पूछना कि क्या करना है, क्योंकि मुझे भी नहीं पता. लीडर प्रामाणिक असला, ज्या सैन्याला सोबत घेऊन चालतो त्या सैन्याशी तो वफादार असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे. कांशीराम वॉज द मोस्ट ऑनेस्ट लीडर. honest leader to his cause, honest leader to his cadre. म्हणून आम्ही जी त्यांच्या सोबत, पुण्यातले अनेक लोक आहेत पुरावे म्हणून, रात्री दिवस घालवले त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत बसताना असं नाही म्हणत की आम्ही लीडर सोबत बसलो, मग पायाला हात लाव इकडे हे ते, असं काही नव्हतं.
एक फादर फिगर असल्यासारखं वाटायचं. तो कॉन्फिडन्स असावा लागतो ना. तर लीडर मध्ये ती क्वालिटी असायला आहे. त्यामुळे ते म्हणाले भैया देख यार ये प्लेटफॉर्म टिकट है, अगर गलती से जाए तो मुझे मत पूछना कि आगे क्या करना है, क्योंकि मैं भी कभी गया नहीं. ही ईमानदारी असावी लागते लीडर. लीडर नक्की स्वप्न दाखवणार असावा, पण ते स्वप्न दाखवताना सुद्धा त्याच्यात प्रामाणिकता असली पाहिजे. प्रामाणिकता हा त्याचा मोठा क्रायटेरिया असला पाहिजे. फुले बघा, बाबासाहेब बघा, शाहू महाराज बघा, प्रामाणिकता बघा. त्यांनी एका तरी प्रसंगी आपल्या कॉज विषयी, कॅडर विषयी किंवा लोकांविषयी कुठं खोटं बयानबाजी केली असं दाखवलं. ते नेमकं याच्यावर. आणि त्यामुळे मग जेव्हा त्याने वाटलेत की ते 300 350 आणि मग पुन्हा काय एका तर नाही डिपॉझिट वाचलं ना. डिपॉझिट कसं वाचलं पहिल्या निवडणुकीत, ते जाणारच आहे. ते गेलं, डिपॉझिट गेलं. पण झालं काय, काँग्रेसचे अनेक उमेदवार पडले. त्यावेळेला हे राजीव गांधी होता पंतप्रधान. ते राजीव गांधी होतं, त्याने बोलवलं कांशीरामला. कारण कांशीराम भी एका दिल्लीतल्या एका छोट्या दावायदाच्या खोलीतच राहतो. आता म्हणाले यार क्या है बोल. कांशीराम ने क्या है, हमारा यूपी में सब कमाल कर दिया, चरण सिंह की गवर्नमेंट बनी, कांग्रेस की गवर्नमेंट गई. ते म्हणे बोलवा. बोल ते कांशीराम बोले क्या है आपने, क्या हमारा खेल बिगाड़ा. तो बोले मैंने क्या किया, मैं अपने लोगों को तैयार कर रहा हूँ, तुम अपना काम करो, मैं अपना काम करता हूँ. मैंने क्या किया, मेरे लोगों के वोट हमेशा तुमको मिलेंगे, ये कहाँ लिखा है. मेरे लोगों के वोट मेरे लोगों के लीडर, वो बात बनेगी. वो मैं कर रहा हूँ जो आप लोगों ने नहीं किया. तो म्हणाले फिर आपको क्या मिला, एक भी उम्मीदवार नहीं चुन के आया. कांजीराम म्हणाले ठीक है, मुझे तो कुछ नहीं मिला, हमारा एक भी उम्मीदवार नहीं चुन के आया, लेकिन तुम्हारे कितने गए उसका हिसाब लगाओ. मुझे तो कुछ नहीं मिला, लेकिन तुम्हारा कितना गया उसका हिसाब लगाओ. चर्चा थी, म्हणाले मैं फटीचर आदमी हूँ, लेकिन तुम्हारी पार्टी को एक दिन फटीचर बनाओ. काँग्रेस तशी डुबली. पण हेच कांशीरामची भूमिका युपीतल्या मतदाराने स्वीकारली. त्या काळी एका स्टार टीव्हीवर, स्टार न्यूज चॅनल त्याला खूप चालायचं, आता नाही चालत. त्याला एका म्हातारीची इंटरव्ह्यू आली होती, ओल्ड बुडी लेडी. तिची इंटरव्ह्यू आली होती आणि तिला मग पत्रकार म्हणतो क्यों उसको वोट देती हो, त्याला उम्मीदवार कभी जीतेगा नहीं, वो कभी MLA नहीं बनेगा, तुम हमेशा हारते रहोगे. ती म्हातारी चिडून म्हणाली होती फर्क क्या पड़ता है, हम सदियों से हारे हुए लोग हैं, हारना हमारे लिए कोई नया है क्या, लेकिन हारते हारते कभी हम जीतने वाले भी बन सकते हैं. इस उम्मीद के ऊपर वोट करते. म्हणजे युपीतल्या साधारण माणसाच्या पॉलिटिकल एज्युकेशन मध्ये जी मॅच्युरिटी आहे ती महाराष्ट्रातल्या आंबेडकराईट लोकांमध्ये, ही महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये नाही. परिणामी असं झालं की कांशीरामजींना जेवढं राजकीय यश मिळालं, ज्याचा मगाशी उल्लेख केला, आपण सगळ्यांनी केला, तेवढं यश कधीच कोणाला नाही मिळालं. कुठल्याही दलित नेत्याला, कुठल्याही बहुजन नेत्याला, कुठल्याही आदिवासी, कुठल्याही मुस्लिम नेत्याला तेवढं यश मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण ते कमावण्या पाठीमागची कारण बघितली ना, तर कारण समजून घ्या ना. ते कारण समजून घेणे. तुम्ही आपण काय करतो, शिखराकडे बघतो. आपण शिखराकडे बघतो आणि मूल्य वापरतो. आपण पायाखालच्या दगडापासून बघत नाही. शेवटी ते शिखर मजबूत पायाच्या आधारावरती उभा आहे. कांशीरामजीच्या राजकीय यशाचं गणित त्यांनी जे खालून नॉन पॉलिटिकल रूट पासून, बामसेट पासून, डिएसपोर पासून व्यापक स्वरूपाचं संघटन जे निर्माण केलं. आता व्यापक स्वरूपाचं संघटन निर्माण केलं तेव्हा त्यांनी लीडर कसा असावा याच्याविषयी एकदा वक्तव्य केलं. आणि त्यामध्ये ते असं म्हणतात, लीडर ऐसा होना चाहिए कि जिसके सूरत में, जिसके चेहरे में हर समाज के लोगों को अपनी सूरत नजर आनी चाहिए.
तो वाक्य पुन्हा खूप लहान आहे. मतलब अफिनिटी निर्माण झाली पाहिजे, प्रत्येक लोकांना वाटलं पाहिजे नो ही इज माय लीडर, हा माझा प्रतिनिधी आहे, लीडर आहे, ही त्याची भावना बनायला हवी. म्हणजे त्याची दृष्टी, विचार करण्याची मेथॉडॉलॉजी, काम करण्याची पद्धती ही तेवढी इन्क्लुझिव्ह असायला पाहिजे, ही एक्सक्लुझिव्ह असता कामा नये. तर सर्व समाज घटकांना इनकॉर्पोरेट करणारी, एकत्रित घेऊन चालणारी या पद्धतीची असली पाहिजे. आणि ती असेल तर तुम्हाला मोठं राजकीय यश मिळतं. कांशीरामजी कडून आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि तो म्हणजे राजकीय मुत्सद्दीपणा. राजकीय मुत्सद्दीपणा. आता राजकीय मुत्सद्दी माणूस कोण असतो? पहिल्यांदा तर ज्याचं स्वतःचं काही अस्तित्व आहे तोच मुत्सद्दी असू शकतो. जो परावलंबी आहे त्याच्या मुत्सद्दीपणाचा काही उपयोग नाही, तो असूच शकत नाही. कारण परावलंबी माणूस कधी धोरणी ठरवत नाही. त्यामुळे जेवढा लीडर स्वतंत्र तेवढा तो धोरणी, तेवढा तो स्वयंभू आणि तेवढा तो धूर्त. कांशीरामजी स्वयंभू असल्यामुळे प्रचंड मोठे धूर्त होते. ते खुलेपणाने म्हणायचे मैं 5 जगह पे ब्राह्मण को देखना नहीं चाहता. भारत का प्रधानमंत्री, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चुनाव आयोग का मुखिया, मिलिट्री का मुखिया, असे ते 5 प्रमुख सांगायचे. आणि योगायोगाने त्याच वेळेला शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते आणि त्याला पुन्हा निवडणूक लढवायची होती. आणि त्यांनी कांशीरामजीला फोन केला, कारण आपले त्याला बीएसपीचे MP MLA होते. ते म्हणाले शंकर दयाळ शर्मा कि आपके इतने MLA, इतने MP है, मुझे वोट दे दो ताकि मैं दोबारा राष्ट्रपति बन जाऊं. और कांशीराम जी म्हणाले तुम्हें कहते हुए शर्म नहीं आती? ये ओपनली जाहिर सभेत त्यांनी सांगितलं. ओपनली ये कहते हुए तुम्हें शर्म नहीं आती? खैर तुम्हें शर्म नहीं आती, मुझे सुनने में शर्म आती. कमिटमेंट किती मजबूत असावी. म्हणजे एकदा शिवाजी पार्कला आमची रॅली होती, मी स्वतः होतो तिथे, तुमच्यातले काही लोक असतील. आणि अचानक VP सिंग आले होते त्या रॅलीमध्ये. त्यांची ट्रीटमेंट चालू होती मुंबईला आणि ते आले होते. आणि कांशीरामजीचं भाषण चालू असताना ते VP सिंग आले. तर कांशीरामनी स्वागत केलं. बोले अच्छा हो गया VP आ गए. VP सिंग. तर ते VP सिंग म्हणाले नहीं नहीं आप चालू रखो ना भाषण आपका. कांशीराम जी बोले नहीं, अभी आप आए हो ना, आप सुनाओ फिर मैं आपको सुनाता हूँ. स्टेट करता है ओपन है शिवाजी पार्क. पहले आप सुनाओ फिर आपको मैं सुनाता हूँ. आणि त्याच सभेत ते म्हणाले होते आज VP आया है, कल PV आएगा. PV मतलब PV नरसिंहराव. आणि खरंच त्या 2 वर्षानंतर PV नरसिंहराव युती करायला आला होता की आमच्याशी युती करा, आमच्याशी युती करा. आणि मग RPI बरोबर युती झाली होती काँग्रेसची 1971 साली पुण्यात. 522 लोकसभेच्या जागा, 1 RPI ला, 521 काँग्रेसला. आणि त्याला ते कांशीरामजीने बघितलं होतं. कुठली आपली ती अहिल्या काय नाही अहिल्या स्कूल काहीतरी आहे ना, तर त्या तिथे ती युती झाली होती जाहीर. दादासाहेब रुपवते, हे आपले दलित नेते, रिपब्लिकन नेते, कांग्रेसच्या वतीने मोहन दारिया बोले ये युती हो गई हमारी कांग्रेस और RPI. आणि त्यावेळेला असं सांगण्यात आलं ये कोई मामूली युती थोड़ी है, ये तो गांधी और आंबेडकर की युती है. त्यावेळेला कांशीराम उभं झाले ना परेशान. कांशीराम म्हणे ये गांधी और आंबेडकर की युती, गांधी के खाते में 521 और आंबेडकर के खाते में 1. और ये कौन सी युती है, ये कौन सी युती है? आणि मग जेव्हा युती केली काँग्रेसला काय केलं, त्याला 425 जागा होत्या UP मध्ये. 96 ला काँग्रेसचे अध्यक्ष पंतप्रधान नरसिंहराव, शरद पवार केंद्रीय किसान मंत्री, ऍग्रिकल्चर मिनिस्टर. मग 425 जागा होत्या. तर कांशीरामजीने 300 जागा घेतल्या BSP ला आणि 125 दिल्या काँग्रेसला. आणि म्हणाले मैंने वो उसका बदला लिया, इन्होंने RPI को 1 दिया था, आंबेडकर को 1 और गांधी को 521. तो ये कौन सी युति है?
मैंने उसका बदला लिया, उनको 125 दिया और मैंने 300 रुपये दिला. आता त्यावेळेला ते उत्तर प्रदेशमध्ये बोलणी करायला काँग्रेसच्या वतीने शरद पवारांना नेमलं होतं. कुणाला? शरद पवारांना. शरद पवार आलं, त्याला वाटलं कांशीरामजीची बोलणं म्हणजे रामदास आठवलेची बोलण्यासाठी आहे. तो तशा आपल्या बारामतीच्या भावात गेला आणि म्हणे बीएसपी कितने सीटें पे लढेगी. जे कांशीराम भड़कले त्याच्यावर, म्हणाले तू महाराष्ट्र में नहीं है, तू उत्तर प्रदेश में है, इसका ध्यान रख. अब सवाल ये नहीं है कि बीएसपी कितने सीटें पे लड़ेगी, सवाल ये है कांग्रेस कितने सीटें पे लड़ेगी. और अगर तुझे पता नहीं तो मैं डरतेरों को बोल देता हूँ, तुझे हटा देता हूँ. त्याला हटवलं. म्हणजे स्वयंभू लीडर असेल तर ही ऑलवेज डिक्टेट. तो आपल्या टर्मवर राजकारण करतो. आणि परावलंबी लीडर असेल नाही. मग व्यवस्थेला काय पाहिजे असतं? व्यवस्थेला परावलंबी लीडर पाहिजे असतात, स्वावलंबी स्वतःच्या ताकदीवरचे लीडर नाही. त्यामुळे आमच्यासारखे लोक कधीच आमदार खासदार होणार नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे का, तर आम्ही सूट होत नाही. पण रामदास कॅलिबर किती असो नसो, खासदार, मंत्री, मग दलितातले, आदिवासीतले, भटक्या विमुक्तातले, ओबीसीतले सगळे झाडून नालायक पकडायचे चुन चुन के, आणि मग त्यांना मंत्री, आमदार, खासदार करायचे. हे सिस्टम असते, हे सिस्टम खेळ खेळते. म्हणून तर बाबासाहेबांना पहिल्या निवडणुकीत पाडलं गेलं, दुसऱ्या निवडणुकीत पाडलं गेलं. का तर बाबासाहेब पुन्हा निवडून आले तर डोक्याला ताप, त्यापेक्षा त्यांचा पराभव करा. पराभव करण्यामध्ये काँग्रेसवाले, कम्युनिस्टवाले, बाकीचे सगळे त्यांनी पराभूत केलं ना. बाबासाहेबांचं राजकीय आयुष्य संपवलं. जर ते संपलं नसतं तर कदाचित ते आणखीन जगले असते. त्या सगळ्या अक्षम्य गोष्टी घडल्या ना. आता तेच सगळं समजून कांशीरामजीनं उभारणी केली आणि बाबासाहेबांच्या नंतर देशव्यापी एकवटलेला दलित, आदिवासी, कष्टकरी, बहुजन समाजाचा माणूस कांशीरामजीने एकत्रित केला. झालं. कांशीरामजीचा कालखंड संपला आणि पुन्हा समुद्राला ओढली लागली. हा एक नियम आहे बरं का, हा निसर्गाचा नियम आहे. याच्यात आपण वाईट वाटून घेतो. वाईट वाटून घ्यायचं नसतं. वाईट वाटून घ्यावं की एखाद्याने चूक केली तर त्याच्यावरती राग आला पाहिजे, त्याचं वाईट वाटलं पाहिजे. पण नैसर्गिक प्रक्रिया पण असते की एखादं समीकरण सातत्यपूर्ण चालत नाही. संघाचंही आता राजकारण यशस्वी झालं. पूर्वी कुठं होतं ते पण अनेक वर्ष 2-4, 2-4, 5-10 एवढंच भटकत होते ना. त्यांच्यात तरी काय राहील नाही का. आता त्यांचे कुठं गोल्डन पिरियड आलाय, अमृत काल. काय अमृत आहे ते कळेल, पण त्यांचा गोल्डन पिरियड आलाय, त्यांचा अमृत का म्हणतात. नाही तर ते असेच भटकत होते भटकत होते. कांशीरामजीने तो एक्सपेरिमेंट यशस्वी केला आणि ते इक्वेशन तुटले, समीकरण तुटली किंवा मायावतीनं सांभाळता आली नाही. पण मग परिणाम अनेक नद्या येऊन समुद्र बनतो, तेव्हा ते प्रचंड पाण्याचा जलाशय असतो. आणि जेव्हा समुद्रातून अनेक नद्या जन्माला येतात तेव्हा जलाशयातलं पाणी कमी होणार, नैसर्गिक. मग नॅचरली वेगवेगळे तिथून प्रवाह निर्माण झाले. त्यांना कंट्रोल करणं, हँडल करणं मायावतीला जमलं नाही. मग परिणिती पुन्हा त्या एक्सपेरिमेंट मध्ये डाऊनफॉल सुरू. आता आम्ही त्याच माध्यमातून तो पुन्हा उभं करायला बघतोय. जे झालं ते झालं, तिथं काही शिव्या द्यायचं बसत नसतं. आणि एक लक्षात घ्या, समाजकारणात आणि राजकारणामध्ये कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नसतं. कुणाला कॉन्ट्रॅक्ट नसतं. हे मायावतीला कॉन्ट्रॅक्ट आहे, प्रकाश आंबेडकर असं कधीच नसतं. हे रामदासला आहे असं कधीच नसतं. इथं जो स्वतःची जबाबदारी समजेल त्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, त्याचं काम असतं. त्यामुळे सामाजिक परिवर्तन किंवा संघर्ष किंवा लढा हा काही कोणाला निमंत्रण देऊन उभा नाही करता येत. ज्याला वाटतं हे माझं करणं काम आहे, ज्याला वाटतं मी माझ्या समाजाच्या प्रती देणं लागतो, आय हॅव टू पे बॅक, मी आज सक्षम आहे पे बॅक करायला, तर वाय शुड नॉट, का नको. मग अशा पद्धतीने ज्याची मनोभूमिका असते ती माणसं कुठल्याही रागाची, लोभाची, मान सन्मान, अपमान याची पर्वा न करता
ते सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहतात, दिशा योग्य असते आणि मग कुठल्याही लाटेत ते बळी पडत नाहीत, वाहत जात नाहीत, तेव्हाच ती ध्येयाकडे जाते, तेव्हा ती सरकतात. आता मी मगाशी म्हणालो की आज काँग्रेस सारखा एवढा मोठा पक्ष, कधी वाटलं होतं का एवढी वाईट अवस्था होईल? पण झाली ना, अवस्था झाली. त्यामुळं या सगळ्या अवस्थेकडे प्रवास करत असताना आपल्याला स्पष्टपणे जाणवायला हवं की सातत्यपूर्ण संघटनेमध्ये राजकीय किंवा सामाजिक कुठली असू द्या, त्याच्या 2-3 गोष्टीचं आपल्याला पालन करणं फार आवश्यक आहे. एक, सामाजिक राजकीय कामात सातत्य असायला. ते सातत्य जर नसेल तर नुसती निवडणूक आली की तेवढ्यापुरतं उभं राहायचं, सभा भरवायच्या, सभा गाजवायच्या, अशाने निवडणुकीचं राजकारण यशस्वी होत नाही. तुम्हाला 5 वर्ष सातत्यपूर्ण काम करावं लागतं, लोकांच्या जनमानसात जावं लागतं, आणि ते जर नसेल तर तुमचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. आपण मोदी, अमित शहा यांना किती शिवाय घाला, पण ते 24/7 काम करतायत हे दिसतंय ना, दिसतंय की नाही? त्यांनाही आहेत ना त्यांचे वैयक्तिक आयुष्य, खाजगी आयुष्य आहेतच ना, पण स्टील ते काम करतात. आणि आपले नेते सूर्यमुखी, सूर्यमुखी म्हणजे दिवस उगवल्याशिवाय उठतच नाही ना, बाकीचे तर 12 वाजल्याशिवाय उठत नाही. का तर म्हणे रात्रभर नाक्यावर चकाट्या पेटत बसलो, दुसऱ्या दिवशी 12 वाजता. अशाने राजकारण होतं का? राज ठाकरे असंच करतोय, 12 वाजता उठतोय, मग होतंय का राजकारण? किती वर्ष झाली पक्षात? त्यामुळं असं नाही चालत. इथे यू हॅव टू डिवोट अँड डिवोट, सॅक्रिफाईस अँड सॅक्रिफाईस, त्याच्याशिवाय चालत नाही. राजकारण हा सोबा बघायचा प्रांत नाही, आपण समजतो तेवढं असं नाही. आता शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे. तो कोणता? आपण राजकारण करतो ते कशासाठी? कशासाठी? सत्तेसाठी, प्रतिष्ठेसाठी, की आणखी कशासाठी? आणि त्याचं उत्तर आहे सत्तेसाठी जरूर करतो. पण इतरांना सत्ता कशासाठी हवी असते? इतरांना सत्ता जमिनी बळकावायच्या म्हणून पाहिजे असते. इतरांना सत्ता कशाला पाहिजे? कारखाने उभे करायचे म्हणून पाहिजे. इतरांना सत्ता कशासाठी पाहिजे? मल्टीनॅशनल उभ्या करायच्या आहेत, कंपन्या उभ्या करायच्या आहेत, धनसंपत्ती उभी करायची म्हणून पाहिजे. आपणाला सत्ता कशासाठी पाहिजे? आपणाला सत्ता समाज बदल घडवण्यासाठी आहे. समाजाला बदलायचं असेल तर कमजोर राहून नाही चालणार. कमजोर लोक समाज बदलू शकत नाहीत. समाज बदलण्यासाठी ताकद लागते. सम्राट अशोक जर तो सम्राट नसता तर 800 वर्ष या भारत भूमीत बौद्ध धर्म टिकला नसता. हे चलो बुद्ध की ओर म्हणून रोज विहारामध्ये जाऊन नमो तस्स भगवतो अर्थ करतात, त्यांना सांगा. ते सम्राट अशोक तो सम्राट होता म्हणून 800 वर्ष बौद्ध धर्म टिकला. आणि सम्राट जसे संपले तसा बौद्ध धर्म संपला. त्यामुळे आपल्याकडे जी नवीन पिलावं आहे ना, नाही नाही आम्ही धम्माचं काम करतो बरं का, आम्ही राजकारणाचं काही घेणं देणं नाही आमचं, आम्हाला धम्माचं सांगा, आम्ही धम्माचे कार्यकर्ते. अरे धम्म टिकायला सुद्धा सत्तेची गरज असते. नाहीतर तुझ्या बौद्ध विहारातला नमो तस्स बाजूला ऐकायला जात नाही, कारण बाजूला 10 घंटा वाजतात मंदिराच्या, 10 घंटा ठणठण गोपाळ करत असतात. तुझं कुणाला जायला ऐकायला नमो तस्स भगवतो आरतो कोण विचारतो? ती घंटा बंद करण्याची ताकद लागते, ती सत्तेत असते. सम्राट अशोक राजा, सम्राट, चक्रवर्ती होता म्हणून तो बौद्ध धम्माला एवढं प्रोटेक्शन देऊ शकला, नाहीतर शक्य नव्हतं. 800 वर्ष टिकले ते, अनेक राजे उभे होते म्हणून ते गेले, पुन्हा टिकलं नाही. या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. राजर्षी शाहू राजा आरक्षण का देतो? तर तो राजा आहे. राजा नसता तर तो आरक्षण देईल का?
पहिला अस्पृश्यते विरोधी कायदा, पहिल्या भटक्या विमुक्ताच्या विरोधातला कायदा, पहिल्या स्त्री स्वातंत्र्याचा कायदा तो शाहू महाराज करतो. तो राजा आहे. राजा नसता तर जमला असत. सत्तेत ताकद आहे. सत्तेत समाजाला घडवण्याची ताकद आहे, बदलण्याची ताकद आहे. तेच बाबासाहेब सांगतात, सत्ता ही मास्टर चाबी आहे, इज अ मास्टर की. आणि ही की आपण हातात घेतली पाहिजे. त्याच्यासाठी डायरेक्ट आहे. त्यामुळं सत्ता आपलं ध्येय नाही, सत्ता आपल्यासाठी माध्यम आहे. माध्यम ज्याचं सत्ता हेच ध्येय आहे, ही इज अ फुल्ली पॉलिटिशियन. आणि ज्याच्यासाठी सत्ता हे माध्यम आहे आणि सत्तेचा उपयोग समाज बदलासाठी, हे ज्याचं सूत्र आहे, त्याच्यासाठी सत्ता हे एक हत्यार आहे आणि हे हत्यार हातात आलं पाहिजे. आता हे हत्यार संसदीय लोकशाही प्रमाणात प्रचलित असताना तुमच्या हातात कसं येईल? त्याच्यासाठी तुमचा वोटर बनला पाहिजे, तुमचे मतदार बनले पाहिजे. आपण वोटर बनवण्यावर कधी भर देतो का हो? मतदार बनवणं. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदानाचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे असं एखाद्या तरी कवी गायकाने गाणं लिहिले का हो? तुकडोजी महाराज बघा, मत हे दुधारी हत्यार, आणि मताची तुलना त्यांनी स्वयंवराशी केली. आणि स्वयंवरात नवरा चुकला किंवा नवरी चुकली हे सत्यानाश. तसं म्हणे मतदान करताना तोच विचार करा, हे बरोबर तर ठीक, चुकलं तर सत्यानाश. आपले अनेक कवी गायक राजकीय प्रबोधन नाही करू शकले, वक्ते नाही करू शकले. सामाजिक प्रबोधन बाबासाहेब एवढे शिकले, तेवढे शिकले, ते सगळं करतात. पण बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या परिपूर्णतेकडे जाणारा मार्ग त्याच्याविषयी नाही. त्याच्याविषयी मग आपण याच्या बरोबर जाऊया, यावेळेला पुढच्या वेळेला याच्या बरोबर जाऊया. आता हा दगड आहे, मग हा विट आहे, याच्या बरोबर जाऊया. आता हा विटेचा दगड झाला, मग याच्या बरोबर जाऊया. आपलं आयुष्य असंच रोजगार हमी योजनेवर. रोजगार हमी योजना माहिती ना? 5 वर्ष एकदा याची रोजगार हमी, 5 वर्ष याची. रोजगार हमी योजनेनं होतं काय माहितीये का? आपण मालक बनण्याचा छंद सोडून देतो आणि मजूर राहण्यामध्ये आनंद मानतो. आणि ज्यानं मजूर होण्यामध्येच आनंद मानलाय त्याला मालक होण्याचा प्रश्नच नाही. मग मजुराचं वेतन आम्ही द्यायचे की नाही ते आम्ही ठरवू. तुम्हाला काम करताना सुट्टी द्यायची की नाही ते आम्ही ठरवू. तुझ्या कामाच्या वेळ आम्ही ठरवू. तुला ठेवायचं का नाही हे पण ठरवू. पावर ही शेवटी ठरवते, सगळंच ठरवते. आता आपण काय करतो? आम्ही शिक्षण क्षेत्रातले, आमचा राजकारणाशी काही संबंध नाही. अरे शैक्षणिक धोरण बनवतं कोण रे? कोण बनवतं? जो ठोंब्या शाळेत 10 नापास झालाय तोच बनवतो. तोच बनवतो की नाही? तो का बनवतो? तो तिथे जाऊन बसलाय म्हणून बनवतो. आणि तुम्ही MBA PhD काय करायचंय? आग लावायचे का? तुला शिकवावं लागतंय त्या शाळेत त्या ठोंब्याचं धोरण. तू म्हणणार नाही आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये बदल झाला म्हणून काम कर. अरे शिक्षण क्षेत्र असं आयसोलेशन मध्ये नसतं ना. समाज हा एक फार व्यापक कन्सेप्ट आहे. ती मंदिरापासून पार्लमेंट पर्यंत आणि शिक्षणापासून अगदी दारूच्या अड्ड्यापर्यंत हे सगळी मोठी व्यापकता आहे तिच्यात. त्या व्यापकतेला तुम्ही विसरणार का? त्या व्यापकतेला तुम्हाला हातात धरावं लागेल. आणि म्हणून फुले असो, कांचीराम असो, बाबासाहेब असो, ते म्हणाले ना, सत्ता ही आपलं परिवर्तनाचं माध्यम आहे. मग आपल्याला लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आपला मतदार केला पाहिजे, वोटर केला पाहिजे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिली मागणी 1916 साली त्यांनी इंग्रजांकडे केली. त्यावेळेला बाबासाहेबांचं वय आहे 24 वर्ष. 24व्या वर्षी साऊथ कोरिया कमिशन समोर बाबासाहेब अस्पृश्यच्या वतीनं मांडताना काय मांडलं त्यांनी? बाकीच्या नेत्यांनी काय म्हणाले?
या अस्पृश्यांना प्यायला पाणी द्या, चालायला रस्ता द्या, खायला अन्न द्या, शाळा शिकायला शाळा द्या. बाबासाहेब म्हणाले हे नसलं तरी चालेल, काही फरक पडत नाही, आम्हाला त्याची सवय झाली, आम्हाला मताचा अधिकार. 1916 तीच बाब सायमन कमिशनला, हे मिसाळ कंपनी, तुम्हाला माहिती नसते, जंगलातल्या आदिवासींना म्हणे कशाला मताचा अधिकार पाहिजे. मग बाबासाहेबांची साक्ष आहे सायमन कमिशन समोर, जंगलातल्या राहणाऱ्या लोकांना सुद्धा मताचा अधिकार मिळाला. मग मताचा अधिकार कशासाठी, त्याच्यात ताकद आहे. त्याला कळत होतं, बाबासाहेबांना समजत होतं की आगामी दिवसामध्ये मताच्या अधिकारावर सरकार बनतील, आपण त्याच्याविषयी लक्ष देत नाही. मग एका बाजूला मतदार बनवणं, दुसऱ्या बाजूला त्या मतदारांनी मतदान करणं, त्यासाठी तुमचा स्वतःचा एक राजकीय पक्ष असणं तेही गरज आहे. नाहीतर मतदार तुमचा, पक्ष त्यांचा, शेवटी गोळा बेरीज वजाबा कितीच, मग काय उपयोग. त्यामुळे मतदारही तुमचा असावा लागतो, पक्षही तुमचा असावा लागतो, आणि उमेदवारही तुमचा असावा लागतो. कोणी सोम्या गोम्याने दिलेला नाही. जसं पुण्यामध्ये आजकाल सोम्या गोमे देतात, आताही घडण्याची शक्यता आहे, लवकरच आले, जवळ दिसेल तुम्हाला. म्हणजे स्वतःचा मतदार, स्वतःचा उमेदवार, स्वतःचा राजकीय पक्ष, मग नेमकं स्वतःचं धोरण, त्याचा परिणाम. म्हणून राजकीय सत्ता हे साधं सूत्र आहे, जे सूत्र व्यावहारिक स्तरावरती कांशीरामजींनी मोठ्या प्रमाणात जोडलं. पण नुसतं राजकारण करण्यापेक्षा त्याने आणखीही भर दिला, तो म्हणजे त्यांचं बघा भाईचारा बनाव आंदोलन. हे कुठल्या राजकीय पक्षाचं नसतं, जोडो, हे कुठल्या राजकीय पक्षाचं नसतं. स्वतंत्र भारत में बहुजन समाज गुलाम और लाचार क्यों, हे कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नसतं. ते तुमची बेसिकली मुवमेंट आहे, ती सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, मुक्ती लढ्याची मुवमेंट आहे, चळवळ आहे. ते तुम्हाला सातत्याने टिकवावं लागतं. तिला राजकीय फॉर्मॅट मध्ये कायम ठेवता येत नाही. आणि म्हणून कॅडर जेव्हा ज्या संघटनेत असतात, ज्या पक्षात असतात, ज्या यंत्रणेत असतात, ते कॅडर अशा गोष्टीला पटकन रिस्पॉन्ड देतात. आणि कॅडर नसेल तर काय होतं, आमचे कार्यकर्ते इलेक्शन लढायचं नाही, मग आता आपलं काय गरज आहे, चला इकडे तिकडे, कोण इकडे सोय करतो, कोण तिकडे सोय करतो. कॅडर त्याला बळी नाही पडत, कॅडरलेस लोक त्याला बळी पडतात. उद्या आपण एखादं ठरवलं नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये 5च जागा लढवायच्या आणि 5 ठिकाणी आपली ताकद कमी आहे, तर मग सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन त्या 5 जागावरती तुटून पडायचं, हे ठरवू आपण. पण कॅडर बेस कार्यकर्ता नसेल तर तुमचं कोण ऐकणार नाही. हे संघ परिवारवाले बघा कसे इकडून तिकडे जातात. आता अयोध्येला बघा मिळून बरोबर जातात, कोण सायकल रॅली काढतोय, कोण आणखीन काय करतोय, दीक्षाभूमी तर दीक्षाभूमी म्हणे, चला. ते प्लॅन मॅनरनं करत असतात. प्लॅन मॅनरनं काम करण्यासाठी कॅडर कार्यकर्ता. तुम्हाला बेस्ट पॉलिसी एक्झिक्यूट करायची असेल तर सैराट फोर्स घेऊन नाही चालला, त्याला वेल डिसिप्लिन फोर्स लागतो. आणि म्हणून कुठलाही पक्ष संघटन, राजकीय सुद्धा, त्याचा नेताही डिसिप्लिन असला पाहिजे आणि कार्यकर्ताही डिसिप्लिन असला पाहिजे. का तर ओनली डिसिप्लिन पीपल बिकम द रूलर्स, इनडिसिप्लिन पीपल नेव्हर बिकम द रूलर्स. जगामध्ये बेशिस्त लोक कधी हुकुमरान झालेत, सत्ताधीश झालेत असं कुठं उदाहरण आहे का? आणि जवळजवळ त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून कार्यकर्ता जर परिपक्व पाहिजे असेल तर तो कॅडरच असला पाहिजे. आताही आपण बघतो शेवटचा पण आता निवडणुकीचे जवळ दिवस आले, साहेब काय करायचो, फारच वाईट आहे, काय भयान आहे, हे झालं ते झालं ते झालं. आता याला दुसऱ्याच्या घराची दांडगी चिंता, याचं घर पडेल, त्याचं घर पडेल, याचं घर पडेल, हा जन्मभर बेघर. पण याला चिंता कोणाची, याचं घर पडतंय, त्याचं घर पडतंय. उदारमतवादी असावं, पण अस्तित्व मिटवण्या इतपत उदारमतवादी नसावं. हा राजकीय व्यवहारवाद तो तुमच्या ठायी असला पाहिजे.
आणि तो राजकीय व्यवहारवाद तुम्ही परिपूर्ण कार्यकर्ते असल्याशिवाय तुम्हाला तो कधीही समजून घेता येणार नाही, तुमच्यामध्ये तो येणार नाही. आणि हाच जो पॉलिटिकल प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिजम जो आहे, व्यवहारवाद आहे, तो बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केला, कांशीरामजीने आपल्या त्यांच्या आयुष्यात केला. आता ते काही परत येत नाही, ते काही पुन्हा लढणार येत नाही. तुम्ही कितीही म्हणा बाबासाहेब परत या वगैरे वगैरे, तुमच्या भावनेला कवडीची किंमत आहे, त्याचं काही अस्तित्व नाही. जीवनातली सत्य आहेत ते आहेत, ती स्वीकारलीच पाहिजे. ते येणार नाही. आताची लढाई तुम्हालाच लढावी लागेल. मग ती लढाई लढण्याकरता आपली परिपक्वता, आपली समर्थकता, आपली कॅपॅसिटी ही त्या स्तरावरती जाण्यासाठी कॅडर होणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून कांशीरामजींच्या जयंतीचं औचित्य साधून, सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आपण हा आजच्या अगदी कमी वेळामध्ये अत्यंत धावत्या गतीनं आपण कॅडर कॅम्प संपन्न करून आणला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार. आणि येत्या 15 तारखेला कांशीरामजीचा जन्मदिन मोठ्या प्रमाणावरती नागपूरला पॉलिटिकल रॅलीच्या रूपामध्ये इंदोरा मैदानला आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं. परिश्रम घ्यावे लागतात, कोणी निमंत्रण देत नाही, कुणाच्या घरचं लग्न नसतं, कुणाच्या घरचं काम नसतं, पण हे सगळ्यांचंच काम असतं असं समजून सगळ्यांनी आपापला हिस्सा वाटा उचलायचा असतो. नाहीतर आपणच म्हणायचं आम्हाला काय मिळालं, अरे तू काय दिलं याचा पण जरा हिशेब कर. त्या दोन्ही बाजूने विचार करायचा. त्यामुळे 15 तारखेच्या कार्यक्रमाचं तुम्हाला सगळ्यांना जाहीर निमंत्रण. बरीच मंडळी येणार आहे, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा. तुम्ही म्हणाल पैसे लागतील, तर आम्ही घोषणा देतो, जो गाडी सरकारी आहे वो गाडी, असंही कधी कधी सांगावं लागतं ना. तर ते तुम्ही हल्ली विसरत चाललाय, तर ते विसरून नाही चालत. आणि विसरत चालला असेल तर मग पैसे घालून तिकीट बुक करा, नाहीतर लक्षात ठेवा काहीतरी दोन्हीतलं एक काम करा. तर 15 तारखेला आपण पुन्हा भेटू. आपण एकदा छान कमी वेळामध्ये कॅडर कॅम्पचं आयोजन केलं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. मी आता अधिकचा वेळ घेणार नाही. खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. तर मी युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित आगळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. परिवर्तनाच्या लढाईमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी आपलं खूप मोलाचं योगदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. आणि आजच्या या कॅडर कॅम्पचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, जे आम्हाला म्हणजे चळवळीत आल्यापासूनच मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्याचबरोबर पुणे शहराचे अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सचिव धीरज बगाडे, स्वप्नील ओवाळ, श्रद्धा पठारे, त्याचबरोबर उपस्थित सर्व युवा शक्तीचे कोर व्हॉलेंटियर्स आणि बंधू भगिनी, अतिशय सविस्तरपणे मान्यवर कांशीराम साहेबांचं जीवन आणि आंबेडकरी मुवमेंट नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने आपण केली पाहिजे याच्यावरती सविस्तरपणे माने सरांनी आपल्याला जवळपास 2 तास त्यांनी आपल्याला समजावून सांगितलंय. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फार वेळ घेणार नाही. फक्त मला कांशीराम साहेब कसे भावले हे 5 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर सांगतो. खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मान्यवर कांशीराम साहेबांना वयाच्या 32-35 वर्षापर्यंत बाबासाहेब कोण हे माहिती नव्हतं. पुण्यात आल्याच्या नंतर त्यांना, जसं माने सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की पुण्यात आल्याच्या नंतर त्यांना त्या जे 14 एप्रिलला सुट्टी, नॅशनल हॉलिडे नव्हता, त्याच्यामध्ये त्यांना कळालं की हे आंदोलन कशासाठी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी ॲनालिसिस ऑफ कास्ट हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मग एखादा नेता इतका कम्पॅशनने आणि इतका डेडिकेशनने कसं काय काम करू शकतो, आणि फक्त काम करून नाही तर ते जसं माने सरांनी सांगितलं की ते BSc झालेले होते आणि सायन्स बॅकग्राऊंडचे होते. आणि मग मी बघितलं की आपल्या आंबेडकरी चळवळीचे इतर नेते आणि कांशीराम साहेब, तर खऱ्या अर्थाने यशस्वी आंबेडकरी चळवळ यशस्वी केली कुणी, तर कांशीराम साहेबांनी केली. आणि ती कशा पद्धतीने केली, तर त्यांनी त्याच्यामध्ये ना अनेक फॉर्म्युलाच बनवले. मग तो TTT चा फॉर्म्युला असेल, N×D×S = P चा फॉर्म्युला असेल, किंवा अनेक असे फॉर्म्युले. तर हे फॉर्म्युले जेव्हा वाचत होतो किंवा नॅशनल लेवलला कांशीराम साहेबांच्या जीवनावरती अनेक लोकांनी भाषणं केलेली आहेत, ते युट्यूबवर
किंवा त्यांच्या जीवनावरती लेखन केलेले अनेक पुस्तकं वाचले. त्याच्यामधनं लक्षात आलं की कांचीराम साहेब कोण आहेत. तर कांचीराम साहेब खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार सांगितले ते म्हणजे जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, किंवा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आता हे विचार आपण फक्त ऐकतो, कांचीराम साहेबांनी ते फक्त ऐकले नाही, ते समजून घेतले आणि त्याच्यावरती कृती केली. बाबासाहेब अजून एक विचार आपल्याला सांगतात जो परवाच्या दिवशी आपण खूप जास्त व्हायरल केला, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी, ज्याच्यामध्ये वुमेन्सची किती प्रोग्रेस झाली. आता कुठला आपल्या चळवळीतला नेता आहे ज्यांनी महिला उत्तराधिकारी दिली? बरं, तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये, आपण पुण्यामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. आपण विचार करू शकतो का कधी की महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री एखादी महिला बनू शकते? नाही, आपण विचार पण करू नाही शकत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये त्यांनी एका महिलेला, त्यातल्या त्या दलित महिलेला एकदा नव्हे तर 4 वेळा मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यासाठी तयार केलं. तर असे कांचीराम साहेब. आणि अनेक फॉर्म्युले, आता N×D/S या फॉर्म्युल्याने तर आम्ही खूपच जास्त प्रभावित झालो होतो. N फॉर नीड, D फॉर डिझायर आणि S फॉर स्ट्रेंथ. तर आपल्याला, आणि P=P म्हणजे काय, पॉवर. तर सरांनी एंड पण तसाच केला. सत्ता गरजेची आहे, पॉवर आपल्याला पाहिजे. कशासाठी पाहिजे? तर आता माझी जी परिस्थिती आहे ती मला चेंज करायची आहे, आणि ती चेंज होणार केव्हा? जेव्हा माझ्याकडे पॉवर असेल. तर मला पॉवर जर कॅप्चर करायची आहे तर मला 3 गोष्टी मल्टिप्लाय कराव्या लागतील, म्हणजे नीड, डिझायर आणि स्ट्रेंथ. तर नीड आहे का पॉवरची? तर नीड आहे. मला माझी परिस्थिती बदलायची आहे तर नीड आहे. दुसरं, आपल्याकडे डिझायर आहे का? मला इच्छाशक्ती आहे का? का मग मी कम्फर्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, मला खायला प्यायला मिळतंय, बस त्याच्यामध्ये जर मी कम्फर्ट राहिलो तर मग मला मिळेल का? तर नाही. तर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती निर्माण करणं. आणि S फॉर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ अनेक प्रकारच्या, सरांनी त्यांच्या केडरमध्ये सांगितलं. म्हणजे माफिया असेल, मीडिया असेल, मास असेल, मनी असेल, अनेक प्रकारच्या स्ट्रेंथ आहेत. या सगळ्या स्ट्रेंथ गोळा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पॉवर मिळते. तर अशा पद्धतीने काम केलं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी, जसं सरांनी सांगितलं की बामसेफची स्थापना केली, तर स्थापना 5 वर्षांच्या नंतर केली. पहिले डिक्लेअर केले की असं असं आपण ऑर्गनायझेशन बनवणार, आणि त्याला त्यांनी म्हटलं की इन्सेप्शन ऑफ बामसेफ. तर इन्सेप्शन म्हणजे काय? आपल्याला झाड लावायचंय तर आपण मार्केटमधनं डायरेक्ट मोठं झाड आणतो आणि लावतो का? तर आपण तसं नाही करत. आपण एक सीड प्लांट करतो, त्याला पाणी देतो, त्याला सनलाईट मिळेल का हे बघतो, आणि मग हळूहळू त्याची काळजी घेतो आपण, आणि मग ते प्लांट वाढतं. तसं कांचीराम साहेबांनी बामसेफचं इन्सेप्शन केलं. 5 वर्ष त्याला सांभाळलं, त्याला वाढवलं, आणि 5 वर्षानंतर डिक्लेअर केलं. असंच मग त्यांनी लिस्ट काढली की बाबा देशभरामध्ये SC/ST ज्यांनी रिझर्वेशनचं बेनिफिट घेऊन गव्हर्नमेंट जॉब्स घेतले, तर असे किती लोक आहेत? तर 17, 18, 19 लाख लोक असतील. तर मला एवढ्या लोकांपर्यंत नाही पोहोचायचे, मला 2च लाख लोकांपर्यंत पोहोचायचे. आणि मग सरकारी कामगारच का? तर त्यांना एक ठराविक टायमिंग मध्ये कामाला जातात, संडेला त्यांना सुट्टी असते, मंथली त्यांना 1 तारखेला पगार येतो. तर माझा जो TTTचा फॉर्म्युला आहे, टाइम, टॅलेंट आणि ट्रेजरीचा, तर हे तिन्ही गोष्टी ते देऊ शकतात. आणि ते इंटेलेक्च्युअल असतात, त्याच्यामुळं म्हणजे एज्युकेटेड असतात. त्यांना इंटेलेक्च्युअल बनवायचं काम कांचीराम साहेबांनी केलं. आणि मग त्याच्यानंतर DS4 आणि पुढे सगळा प्रवास सरांनी सांगितला. तर मला वाटतं की आपण हे काय फक्त एक एंटरटेनमेंट किंवा इव्हेंट किंवा वक्तृत्व मला आपण चालवतोय असं काही नाही. हे सगळं आपल्याला कृतीमध्ये करायचंय. कारण की कांचीराम साहेबांचा अजून एक असं कोट आहे की उपदेश करणारे अनेक लोक असतात की मी हे करीन, मी ते करीन, मग असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, परंतु आपल्याला कृती करणारं बनायचंय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये युवा शक्ती तर काम करतीच आहे, नॉन पॉलिटिकल रूट स्ट्रॉंग करायचं काम तर करतीच आहे, परंतु आम्ही असं पण म्हणत नाही की आम्ही पॉलिटिकल पार्टी पासून लांब आहोत. आता 15 तारखेला जी चुनावी रॅली आपली, त्याच्यासाठी पण आम्ही सगळे जाणार आहोत, आणि तुम्ही सगळ्यांनी पण त्यासाठी नक्की या.